करतेस? काय कलकलाट लावलाय? हे पाहिलं का? ही कसली सेल्फिश वागते ते. अगं ताईडे, ही एकटी एकटी सौरभ दीदीशी बोलत होती. होय? अगं ये माझ्या सारखाई माळकाई तुमच्या पाया पडती. पण जरा हळू बोला. अगं तुमच्या डॅडींना जर हे कळलं ना तर माझी स्वरी कायमची तुटेल ग माझ्यापासून. एवढं समज होऊन सुद्धा ती मला दोन तीन दिवसातनं फोन करते. ख्याली खुशाली विचारती, तिची ख्याली खुशाली सांगती. ती समज बंद होईल ग तेव्हा तुम्ही दोघींनी बी जरा समजून वागा. हा, सॉरी. नाहीतरी मी आडगीचे असंच काहीतरी येडेवानी वागत राहते. हे संजय, आडगी काय का आडगी? आडगी नाही, माझी कुणाची पोर आहेस ती. झालं का तुमचं? आई मला सांग की सॉरी कशी आहे? हा, तुमच्या दोघींच्या सारखीच लई आनंदात आहे बघ. माझी 5ची बोट तुपात आहेत. पर मुलकाचा असला का नाही तरी बी माझा मधला जावई माणूस म्हणून लई गुणाचा आहे. माझा मधला जावई लई जीव टाकतो म्हणत तिच्यावर. मला स्वरी सांगत होती, म्हणत होती मला जी जी पाहिजे होतं ती समद मिळालं. पण पण फक्त तुम्हीच नाही. मला म्हणत होती तुमची लई आठवण येते. मी म्हणलं तिला कवा तरी येऊन भेटून जाईन. पण ह्यो कवा आता कवा येईल? या जन्मात येईल का नाही तीच ठाव नाही ग. आई आई तू रडू नको बरं. आम्हाला बी कसं तरी होतंय बघ. अगं ये खुळे, मी काय दुःखाने रडती बाय तवा? अगं अगं हे आनंदाचं भरत आहे. असं डोळ्यातनं पाणी येऊन रित होत राहतंय बघ. आई अंबाबाई, माझ्या तिन्ही पोरींचं आयुष्य मार्गी लावलंच बघ. हेमंतराव तर सोन्यासारखे होतेच, पण माझ्या स्वरीचं बीजी झालं ती काय वाईट नाही झालं. पर मुलखाचा जरी असला तरी बी तिच्यावर प्रेम करणारं पोरग आहे. आणि आज ही कळतंय की रणजितराव बी तुझ्यावर लई प्रेम करतील बघ. देवानी लई परीक्षा घेतली पण पहिल्या नंबराने पास केलं समद्यांना. पण आता या आनंदात कोणता मिठाचा खडा पडायला नको म्हणजे झालं. माळला हे कशाला दलिंदर फोन करते? चांगलं सरकारी पाहुणे झालं तर तिथंच राहायचं ना. हा बोल रहा काय पानबुंद्याचे सरकार. 750 एकर डोंगराची कुलते एक मालक. बसल्या जागी काय अक्कल आला काय तुम्हाला? विसरला पारा राव तुम्ही आम्हाला. काय काय राया तू? हा अरे माझी जिगरी फ्रेंड आहेस राव तू. असं बोलतोय? अरे तुला लग्नाचं आव्हान देण्यासाठी इतके फोन केले पण तुझं उत्तरच नाही. अरे विचार की तुझ्या भावाला रॉन्याला. मर्दाड सालं पिऊन एवढ्या शिव्या घातल्या त्यांनी. अरे पंजाबरावाचा अपमान केला रे, त्या खानदानी माणसाचा अपमान. अरे हार्ट फट चाललं रे माझ्या. काय सांगू तुला? आणि तुझा कॉलबॅक बी नाही. तुला ठाव नव्हतं वाटतं आम्ही कुठं होतो ते?
अरे ते मला कसं ठाव असणार हा? तू काय फोन उचलत नाही, निरोप ठेवत नाही, आणि तुझा बारका भाऊ मारक्या खोंड्यावाने अंगावरच येतं. मला कसं कळणार ना? बरं कुठे गेला होतास हा? दुबई का थायलंड हा? ये की उद्या भेटा ये, बैजवार सगळी माहिती देतो ये. उद्याची उद्या काय अर्जंट मध्ये काय होतं का? म्हणजे तुला पैशाची गरज असेल तेव्हा तू आम्हाला भेटायला येणार, आणि दोस्ताला तुला भेटूशी वाटलं तर तू भेटणार नाही. हे बघ, तुला माहिती आहे ना, राया नावाप्रमाणे स्वाप्त मारुती. बस कर आहे हेच का दोस्ती हा? अरे तुझ्यासाठी मी काय माझी जानबी हजर आहे. पण कसं आहे की आता पोरीचं लग्न काढलं ना, मग आता झालं लग्न, आता उद्या घरी तिच्या पूजा आहे, तर त्यामुळे आता पोरीच्या बापाला जावंच लागणार ना. त्यामुळे उद्याच्या उद्या नाही जमणार असं म्हणत होतो. अरे हो, करे की तुझ्या पुरीचं लगीन झालं नाही का आता? कोणाच्या घरात दिले रे पुरीला? अरे असं काय करतोस तू हा? तुला बोललो होतं ना पैसे घेते ना हा? फार इसरोळ वापरतो. अरे ते हेच आपले ते पाटील पाटील आपले पाटलांकडे दिले ना पोरगी. अरे हो की पाटील. कुठले पाटील, कोणचे पाटील, काय पत्ता आहे का नाही त्यांना? हॅलो हा ऐकतोय मी, बोल. हॅलो हॅलो राया हॅलो. अरे इतर रेंजचा लय प्रॉब्लेम बाबा पानबुंद्यात, घरात रेंजच येत नाही. हॅलो इकडे परत कधी येणार? नको जाऊ का? साजिरे हळदी कुकवाचा आण ग. कपाळावरचं कुंकू कपाळाला शोभा देतं, आणि कुकुली आलेली बाई घरात असणं हे घराला शोभा देतं, सौभाग्य देतं. तवा कुकू सांभाळ, आणि स्वतःला बी सांभाळ. काय मोनाबाई, कशा आहात? कसं वाटलं आमचं घर? छान आहे दाजी. दाजी संजू संग मी 2 मिनिट प्रायव्हेट मध्ये बोलू का? ए मोने, अगं तुला येळ काळ आहे की नाही? काय प्रायव्हेट लावलंय? काय जायचंय तिला? आपल्यामुळे खोळंबा नको, नंतर फोन कर की, नाही तर व्हिडिओ कॉल कर तिला. अहो मामा, मैत्रिणी आहेत त्या, बोलू द्या ना, बोलायचंय तर. तेच म्हणलं, घ्या बोलून. जा बोला, तुमचं बोलणं होईपर्यंत आम्ही काही जात नाही. लवकर आटपा. बर मी थांबतो बाई. हो. आटपा. मोना डार्लिंग, रडायचं संजीनी असते, मोनिनी नाही. मोनीने चिडायचं, ओरडायचं, संजीला रागवायचं, है की नाही? गप्प बस बरं. तू अशी रडली तर माझा पाय निघालोय घरातून. तुझी इच्छा नाही होय
की मी घरातनं खुशीतनं जावं. मग कशाला जाती तू? नका जाऊस. दाजींना सांग मी आणा येत म्हणून. कमी सांगू तर मीच सांगून येतो दाजींना. अगं दाजींना तिकडे लई माणसं आहेत आणि त्यांना दोस्त बी लई असतील, पण मला फक्त ही वन अँड ओनली वन संजीच आहे. मग मी काय करायचं? तूच म्हणली होतीस ना मला पानबुंदा ते आंबेगावला कमी अंतर आहे म्हणून, हाय की नाही? मग काय तुला मला भेटावंसं वाटलं की मारायची किक स्कूटरला आपल्या आणि यायचं तिकडं मला भेटायला. आता माझी शिफारस मलाच सांग. नका जाऊस ना मला सोडून. गप्प बसा आता, नाही तर मला पण रडू येईल. संजय, दाजींना म्हणा आणि मोना म्हणाली की तुम्ही लई भारी आहात, पण तुम्ही माझ्या संजीला माझ्यापासून तोडलत ना, ते लई वाईट केलं. अय मर्दाने, तुला आणि मला या जगात कोणीच वेगळं नाही करू शकत बघ, कळलं? गप्प बस आता, रडू नको. मी संजूला घेऊन येते. चला हेमंत दादा, आम्ही निघतो. तुम्ही काळजी घ्या तुमची, साजिरताईची आणि होणाऱ्या बाळाची. काय बस का भावा, आता हेम्यावरून डायरेक्ट हेमंत दादा? अरे कसं वाटतंय ते एकदम पुचाट. अहो गमतीत होतं ते. रोज गंमत करू नये असं कुठे लिहिलंय काय? हेमंत दादा, छा 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 छा, एकदम परक करून टाकलं ना. नाही नाही, आपण एक काम करू. ज्यावेळेस आपण 4 चौघात भेटू त्यावेळेस मी तुम्हाला हेमंत दादा म्हणेन, आणि एकट्यात आपण भेटलो किंवा मी तुमच्या घरी आलो तर मग हेम्या नावाने हाक मारेल. अच्छा अच्छा, म्हणजे तुमच्या ऑफिसमध्ये मी तुम्हाला रंजा म्हणायचं नाही असंच ना? तेवढे उपकार करा. ओके. काय साजिरताई, चालेल ना यांना एकट्यात हेमा म्हटलं तर? मला एक सांगा, आमची संजी पचकली का तुमच्या समोर की मी यांना एकट्यात हेम्या म्हणते ते? चला. या. संजय, नीट राहा, काळजी घे. तू पण. रडू नको, कळलं का? येडी. हसऱ्या नवऱ्याची हसरी बायको. अशीच हसत राहा बर का. हा, तू पण बाळाची काळजी घे. हा, येते.
चला. पोरगी मोठी झाली, वयानं मानानं. नाही का? काय झालं? अहो, काय झालं? संजू, मी तुझ्याशी बोलायला काल पानबुंद्यात आलो, पण आपलं तसं काही बोलणं झालंच नाही. आता इथून पुढचे 24 तास काय आपलं बोलणं होणार नाही. कारण कसं आहे, ढाले पाटलांच्या घराच्या भिंतीला कान, नाक, डोळे सगळं काही आहे. त्यात तू बेबी मावशीच्या खोलीत, मी माझ्या. आता आणायचा वेळ मिळालाय तर तुझी हरकत नसेल तर बोल. अहो, बोला की. आणि तसं बी तुम्हाला माझ्याशी बोलायला कधी विचारावं नाही लागणार. तू काल मोनाला आपल्या घरी जे काय बोलत होतीस ते मी ह्याच्यासाठी बोलत होते, कारण मी कधी कुणाच्या प्रेमातच नाही पडले हो, किंवा कुणाच्या तरी प्रेमात पडावं अशी माझ्यावर कधी वेळच नाही आली. प्रेमात पडल्यावर कसं वागतात, कसं बोलतात ते पण मला नाही माहिती. म्हणजे आपण प्रेमात आहोत की नाही आहोत हे कसं ओळखायचं हे पण मला नाही ठाऊक. पण आज ज्या आपुलकीनं तुम्ही आमच्या आईशी बोललात, तिला इतकं मायेनं बसवलं, प्रेमानं खाऊ घातलं, माझ्या आईशी जो कोणी असं वागाल ना तो माझ्यासाठी लय भारी आहे बघा. तुम्ही माझ्या आईशी असं वागलं म्हणून माझ्यासाठी तुम्ही लय भारी. आणि माझ्या बाबतीत असं आहे की मी ज्या घरात लहानाचा मोठा झालो तिथे प्रतिष्ठा, अनुशासन, रीतिरिवाज ह्या सगळ्या गोष्टी ऐकत आलोय. बरं, या सगळ्या गोष्टी त्यांच्या त्यांच्या जागेवर योग्य आहे, मी ते नाकारतही नाहीये. पण या सगळ्यात प्रेम, जिव्हाळा, आपुलकी हे सगळं कुठेतरी हरवत गेलं. आणि आता हे सगळं तुझ्यामुळे मला मिळालंय. त्यामुळे तू सुद्धा माझ्यासाठी लय भारी आहेस. म्हणजे म्हणजे आपल्याला हे जे एकमेकांबद्दल वाटतंय लय भारी, त्यालाच प्रेम म्हणतात का? मला नाही ठाऊक. मी तुम्हाला म्हणलं ना की हे प्रेम बिम मी लय अनएक्सपिरियन्स्ड आहे त्या बाबतीत. मी पण नाही पडलो, म्हणजे मी पण अनएक्सपिरियन्स आहे. पण मग आता आपल्याला जे वाटतंय त्याला काय म्हणायचं? आता आपल्याला जे काही वाटतंय त्याला काय म्हणायचं? सोपं आहे. आपल्याला जे काही वाटतं त्याला लय भारी म्हणायचं. हा, लय भारी
भारी लय भारी लय भारी म्हणजे हे लय भारी आहे बघा. चलायचं इतक्यात मग थांबायचं.